नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुलेंची जयंती. समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातून सावित्रीबाई फुलेंना लोक अभिवादन करतायत. पण मी आता अशा ठिकाणी आहे की तुम्ही पाहू शकता की आपल्यासोबत किन्नर समाजाची लोक आहेत. किन्नर अस्मिता म्हणून कल्याणमध्ये संस्था आहे, हाजी मलंग द्वारली रोडला, आणि त्या ठिकाणी यांनी सावित्रीबाई फुलेची जयंती साजरी केलेली आहे. सावित्रीबाई फुलेंच्या समोर दिवा लावलेला आहे. त्यांनी सगळ्यात तुम्हाला महत्त्वाचं तुम्ही बघत असाल तर सगळ्यांनी सावित्रीबाई फुलेंसारखी त्यांच्या चेहऱ्यावरती कपाळावरती पाहू शकता तुम्ही की तो कोर आहे, चिरी जी आहे सावित्रीबाई फुले जशा लावायच्या त्यांना अभिवादनपर तशा प्रकारची चिरी जी आहे या सगळ्यांनी आपल्या कपाळाला लावलेली आहे. सावित्रीबाई फुलेच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करत असताना या सर्वांनी त्यांच्यासाठी तुम्ही पाहू शकता की या पद्धतीनं चिरी लावलेली आहे. आणि त्या निमित्तानं एक वर्ग की ज्याला समाजातलं दुर्लक्षित आहे, त्यांना कधी कोणी हिजडा म्हणतं, कोणी कधी मामू म्हणतं, कोणी वेगवेगळ्या पद्धतीने तृतीयपंथी म्हणून हेटाळणी करतं, तो वर्ग आता जागृत होतो आहे. त्यांच्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचं एक प्रकारचं त्या संदर्भातलं असणारं विचारांचं जे एक काम आहे ते त्यांच्या मनामध्ये येत आहेत. आपल्यासोबत काही त्या संदर्भातले किन्नर समाजाचा तमन्ना दीदी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल तुम्ही? नमस्ते. आज वानिया फाउंडेशन के साथ मिलकर किन्नर अस्मिता संस्था जो है वो सावित्रीबाई फुले जी की जयंती मना रही है. हम इस बात से बहुत खुश हैं कि हम एक वीरांगना की जयंती मना रहे हैं इस गरिमागृह में, क्योंकि उनकी जो कुर्बानियाँ हैं, उन्होंने जो अपने जीवन में परिश्रम किए हैं और उन्होंने जो कठिनाइयों के साथ अपनी ज़िंदगी गुजारी है, उस तरह का ही जीवन हम व्यतीत कर रहे हैं और उसी तरह की कठिनाइयाँ हमारे जीवन में भी भरी पड़ी हैं. और हम भी यही चाहते हैं कि हम में से कोई ऐसी सावित्रीबाई फुले आगे आएँ जो हमारे जीवन की लड़ाई लड़े. इसी तरह हमारी जो प्रेसिडेंट है मिस नीता केने मैडम, वो हमारे हक़ों के लिए, हमारे न्याय के लिए समाज से लड़ती आ रही हैं और इसीलिए उन्होंने इस संस्था का नींव भी रखा जिसका नाम किन्नर अस्मिता है. और मैं चाहती हूँ कि हमारी किन्नर बहनें जो हैं वो आज सावित्रीबाई फुले जी के बारे में बात करें और अपनी जो कठिनाइयाँ हैं और उनकी ज़िंदगी में जो कठिनाइयाँ हैं, उन्हें किन किन समस्याओं से गुजरना पड़ता है, इसके बारे में जनता को बताएं. हां, बरोबर आहे की किन्नरांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या त्रास सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षातून त्या प्रेरणा घेत आहेत आणि ते त्याच्या संदर्भात बोलू इच्छितात. काय सांगाल तुम्ही? Good afternoon, everyone. Today is Savitribai Phule's birthday. We here in our NGO we are making her birthday. For that, Savitribai Phule was born on 3rd January, and she is the first Indian social reformer, and she is known as a mother of India for feminism. Can you pause? या तुम्ही ऐकलं असेल की व्हॉट अ फ्लुएंटली दिस लेडी हॅज स्पोकन इन इंग्लिश अबाउट द सावित्रीबाई फुले. अतिशय अस्खलित इंग्रजीमध्ये त्यांनी बोलले. आपण किन्नरांच्याबद्दल ज्या पद्धतीनं विचार करतो तसा विचार आपण केला नाही पाहिजे. आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत. काय सांगाल तुम्ही? बोला ना. हां, नमस्कार, माझं नाव सौम्या उर्फ मयक आल्हाट. आज दिनांक 3 जानेवारी रोजी सावित्रीबाईंची जयंती आहे. 3 जानेवारी 1831 साली सावित्रीबाईंचा जन्म झाला आणि त्यांनी स्त्री शिक्षणासाठी भरपूर प्रयत्न केले, लोकांचे अन्याय अत्याचार सहन केले. तसं मला असं वाटतं की आमच्या किन्नर समाजासाठी पण कुणीतरी प्रयत्न केले पाहिजे, आम्हाला पण शिक्षण दिलं पाहिजे. आमच्यापैकी पण कुणीतरी एक सावित्री झालं पाहिजे की जिचं नाव पूर्ण म्हणजे असं जसं की सावित्रीबाईंचं नाव आहे हिस्ट्रीमध्ये, तसं आमच्यापैकी एखादा किन्नरचं नाव पाहिजे. हेच मी बोलू इच्छिते. धन्यवाद. तुम्ही पाहिलं की त्यांच्या एकंदरीतच यांच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीचे कष्ट आहेत, त्रास आहे, त्या त्रासाच्या संदर्भात ते बोलू इच्छितात. काय सांगाल तुम्ही? नमस्कार, माझं नाव रवीना केने आहे. मी हा आश्रमातले एक सदस्य आहे. मला हे सांगायचं आहे, ज्यावेळेस पुरुषप्रधान संस्कृती होती त्यावेळेस सावित्रीबाई फुलेने जेवढे मोठे काम केले, जसं आपण बघायला गेलं तर आंतरजातीय विवाहासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती.
परत बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं होतं. त्यावेळेस एक स्त्री एवढी ज्यावेळेस आपला भारत प्रधान पण नव्हता झाला, ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये एवढ्या सुखसुविधा पण नव्हत्या, त्यावेळेस त्या स्त्रीने एवढा मोठा लढा घेतला. आत्ताच्या सावित्रीला मला असं सांगायचं आहे की त्यांना पुरुषाबरोबर काम करायला भेटत आहे. तर माझ्या किन्नर समाजासाठी ज्यावेळेस आम्ही कुठे प्रवास करायला निघतो त्यावेळेस ते अजून आम्हाला जसं त्यांनी ॲक्सेप्ट करायचं आहे त्या लोकांनी अजून आम्हाला ॲक्सेप्ट नाही केले. ज्यावेळेस आम्ही रिक्षामध्ये बसू तर ते आमच्या बाजूला नाही बसत आहेत. ज्यावेळेस आम्ही बसने बसू त्यावेळेस पण ते आमच्या बाजूला नाही बसत. तर आजच्या ज्या पण आपल्या भारतातल्या ज्या पण स्त्री वर्ग आहे त्यांनी आम्हाला पण त्यांच्याबरोबर समजून त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायची संधी देऊ द्या. आम्ही पण एका संधीचं सोनं करून दाखवू ही आमची ही आहे. तुम्ही ऐकली की व्यथा ऐकली की त्यासुद्धा किन्नर समाजातल्या ज्या आहेत ते बोलतात की आम्हीही माणसं आहोत, आम्हालासुद्धा तुमच्यासोबत घ्या, तुम्ही आम्हाला संधी द्या, आम्ही त्या संधीचं सोनं करू. आपल्यासोबत आणखी काही किन्नर आहेत. काय हां बोला, मी पकडली, बोला. हां, आम्हाला बरं वाटलं. आजचा जन्मदिवस आहे सावित्रीबाई फुले यांचा. जसं किन्नर समाजाने बोलले तसं आम्हाला पण दुत्कारतात या समाजामध्ये. आम्हाला पण वाईट वाटतं. आमच्या पण वर्गामध्ये, आमच्या पण गटामध्ये आम्हाला वाटतं असं की आमच्यामध्ये पण कोणी सावित्रीबाई फुले बनावं. आम्ही तरी प्रयत्न भरपूर करतो आम्ही की आम्ही शिकावं वगैरे, पण समाज आम्हाला शिकून देत नाही. आम्हाला भरपूर जण टॉर्चर करतात, भरपूर ठिकाणाहून टॉर्चर भेटतो आम्हाला. पण आम्ही तेच सांगतो आम्ही महिला वर्गांना पण आम्हाला सपोर्ट करा. आम्ही तुमच्यात 100% देणार. आम्हाला एवढं सपोर्ट करा. ह्या हाँ एक मिनट. जैसे कि मैं बताना चाहूँगी, आज आप यहाँ पे गरिमा गृह जो है ये इट्स अ शेल्टर होम फॉर ट्रांसजेंडर पर्सन फंडेड बाय मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस एंड एम्पावरमेंट एंड नेशनल इंस्टीट्यूट ऑफ सोशल डिफेंस. सो यहाँ पे जो काम चलता है, यहाँ पे सिर्फ किन्नर समाज के ऐसे बहनें रहती हैं जिन्हें आश्रय की ज़रूरत है. इन्हें हम आश्रय के साथ खाना या सिर्फ रहना प्रदान नहीं करते हैं, बल्कि हम इनकी जीवन शैली को बेहतर बनाने के लिए स्किल डेवलपमेंट के कई कोर्सेज़ हम यहाँ पर चला रहे हैं. जैसे कि हम लोग यहाँ पर टेलरिंग कोर्सेज़ दे रहे हैं, हम यहाँ पर उन्हें ब्यूटी पार्लर का कोर्सेज़ दे रहे हैं, हम यहाँ पे पेंटिंग का कोर्स दे रहे हैं, आर्ट एंड हैंडीक्राफ्ट के कई कोर्सेज़ हम चला रहे हैं, कुकिंग का कोर्स हम चला रहे हैं. यहाँ पर हम सोप मेकिंग, चॉकलेट मेकिंग, ये सारी कोर्सेज़ हम किन्नर समाज को दे रहे हैं. हमारा ख़ुद का हमने यहाँ पे रहते हुए साड़ी बेचने का बिज़नेस ओपन किया है और इन फ्यूचर हम बहुत जल्द इन महाराष्ट्र में फर्स्ट ट्रांस सैलून खोलने की भी हम लोग ने भरपूर हम कोशिश कर रहे हैं. देखिए, जैसे कि सभी किन्नर बहनों ने आपसे बताया कि कहीं ना कहीं समाज में अभी भी वो स्टिग्मा और वो डिस्क्रिमिनेशन बरकरार है, वो भेदभाव उनके दिलों से हमें मिटाना है. तो सबसे पहले जो युथ है उसको सामने आना पड़ेगा, क्योंकि युथ, मुझे लगता है कि युथ वो कड़ी होती है समाज की जो समाज में बदलाव पैदा करती है और समाज में बदलाव लाती है. तो जैसे मैं हूँ, हमारे बहुत सारे कम्युनिटी लीडर्स हैं, इनके सपोर्ट के बिना हम कुछ नहीं कर सकते. तो हमारे समाज के जितने भी लीडर्स हैं उन्हें भी एक प्लेटफॉर्म पे एक साथ आना होगा अपने हकों की लड़ाई के लिए. जैसे सावित्रीबाई फुले ने बहुत सारे लोगों को अपने साथ किया था. जैसे हमने सुना है कि उन्होंने सबसे पहले दो जो लेडीज़ थी उन्हें टीचर बनाने के लिए काफ़ी परिश्रम करके उन्हें टीचर बनाया ताकि और समाज विकसित हो और आगे जाए. जैसे कि आप देख सकते हैं, उनकी इस लड़ाई की वजह से, उनकी इस सद्भावना की वजह से, उनकी इस सूझबूझ की वजह से आज अगर एजुकेशन के मामले में आप देखोगे तो सबसे ज़्यादा आगे लड़कियां ही हैं, औरतें ही सबसे ज़्यादा आगे हैं. और मुझे लगता है कि जहां तक मैं जानती हूं, बड़ी बड़ी पोस्ट पर सारी लेडीज़ ही आगे हैं. सो आज आप देखोगे कि टीचर्स हमें ज़्यादातर लेडीज़ मिलेंगी. आप बहुत सारे गवर्नमेंट ऑफिशियल्स में जाएंगे तो वहाँ पे बहुत सारी महिलाएं काम करती नज़र आएंगी. तो ये किस कारण हुआ? ये जो हमारी
जो जिसे हम आयरन लेडी कहेंगे, ये उनकी बदौलत हुआ, क्योंकि उन्होंने बहुत सारे कामों में जो जनता है उनकी मदद की है। इसी तरह हम चाहते हैं कि किन्नर समाज के लिए, किन्नर समाज के हित के लिए, किन्नर समाज के उन्नति के लिए, उन्हें समाज में वो दर्जा दिलाने के लिए हमेशा वान्या फाउंडेशन और आप जैसे चैनल के लोग हमारी भरपूर मदद करते हैं। तो हम चाहेंगे ये हमारा मैसेज जो है यूथ तक पहुँचे, समाज तक पहुँचे, ताकि समाज में हमारे प्रति जो भेदभाव की भावना उन लोगों के दिल में रखी हुई है, जो भावना उन लोगों ने अपने दिल में बसाई हुई है, उसे दूर करें। किन्नर समाज को कहीं ना कहीं वो उपलब्धियाँ नहीं मिली, वो प्लेटफॉर्म्स नहीं मिले, वो जगह नहीं मिली। इसकी वजह से किन्नर समाज कहीं ना कहीं आज पीछे है। लेकिन आज हमें मिनिस्ट्री ने ये जो प्लेटफॉर्म दिया है, इस गरिमा गृह के बदौलत हम किन्नर अस्मिता संस्था से बहुत सारे किन्नर समाज के लोगों को हम यहाँ पर स्किल डेवलपमेंट के कोर्सेज प्रदान कर रहे हैं और हम एम्प्लॉयमेंट की कोशिश कर रहे हैं ताकि किन्नर समाज और आगे बढ़े। बरोबर आहे. सावित्रीबाई फुलेंच्या चरित्रातून वेगवेगळे लोक प्रेरणा घेत आहेत. तशाच पद्धतीनं किन्नर समाजसुद्धा आता यातनं प्रेरणा घेतो आहे आणि सावित्रीबाई फुलेंच्या समोर अभिवादन करतो. तुम्ही ही बातमी पाहतायत. तुम्हाला नेमकं किन्नर समाजच्या संदर्भातल्या या उपक्रमाबद्दल काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्रात.